मम्मा, एक तरी सूर धड लागतोय का? हा, आय एम ट्राइंग ना मम्मा. भैरवी वजेची मुलगी आहेस तू, थोडी तरी इज्जत राख माझी. तुझा हा आवाज जर तिलोत्तमाने ऐकला तर काय होईल? हा, काय तिलोत्तमा, बोल, कशी आहेस? अगदी मस्त मजे. तू कशी आहेस? अगं खूप दिवसांनी घरात एक कार्य काढलंय. अरे वा, छान. घरात शुभ कार्य होत राहिलं पाहिजे, म्हणजे घरात कशी पॉझिटिव्ह एनर्जी राहते ना. पूजा ठेवली आहे खरं तर, आणि तू घरचीच आहेस ना, त्यामुळे मला असं वाटतं की या कार्यासाठी तू घरी यावंस. येशील ना? ऑफकोर्स तिलोत्तमा, तू बोलवशील आणि मी येणार नाही असं होईल का? असंही मला सारंगला बघायला यायचंच होतं. बरं झालं तू बोलवून घेतलंस, येऊ आम्ही नक्की. खरं तर सारंगसाठीच पूजा ठेवली आहे मी. हो का? चांगलंय, भेटूया आपण पूजेच्या दिवशी. ये नक्की ये, मी वाट बघते. हा, चल बाय. आपण तिलोत्तमा आंटीच्या घरी जाणार आहोत मम्मा. हो, पण त्यात एवढं एक्साइटेड होण्यासारखं काय? नाही, ऍक्च्युली त्यांना ते कॉम्पिटिशनचं सांगता येईल ना आपल्याला म्हणून. ओ, हे काय, हे सामान इकडे का ठेवलंस? डायनिंग टेबलवर ही जागा आहे ठेवायची, तिकडे आहे ना जागा. काय विचारते मी? ऐश्वर्या, अगं चुकून ठेवलं असेल. राहू दे, मी ठेवते. पहिली तुम्ही ठेवणारच. एकतर ह्याला एकही काम येत नाही, त्यातून मी काम शिकवते, भरून पगार देते, तर मेहरबानी करते याच्यावर. शिकायला नको? बेसिक मॅनर्स नाही आहेत ह्या लोकांमध्ये. आता बघत काय बसलायस? कान पकडून माफी मागायची. बोल. चुकी झाली, माफ करा. आता उचल ना त्या बॅगा. नमस्कार. नमस्कार. वेलकम वेलकम. कशा आहात? मस्त. झाली का पूजेची सगळी तयारी? हो, ऑलमोस्ट. अरे वा, छान. अरे सखदेव, तू इथे काय करतोयस? ऍक्च्युली तो आमचा. या ना, तुम्ही बसा ना, आई येतच असतील आता. सांगतो, सोमदादा प्रेमात पडलाय. सोहम भाऊजी आणि बबलू भाऊजी ज्या मुलीविषयी बोलत होते ती मुलगी तारा तर नाहीये ना? सखदेव, पाणी. तिलोत्तमा कुठे? नाही, मॉम रेडी होत आहेत, येतात. आम्हाला वाटलं आम्हालाच उशीर झालाय. सखदेव, काय रे, तू इथं नोकर बिकर झालायस की काय? हा, तुझ्या घरी माहिती आहे हे? जयंतीला, तुझ्या आई बाबांना माहिती आहे? अरे, एक्सक्यूज मी आलेच.
तारा, माझं काही चुकलं का? नाही, मी तुला इतक्या वेळा मेसेज केला की आपण भेटूया भेटूया, पण तू काही नीट रिप्लाय दिलाच नाहीस मला कधी. मी विचार केला की अरे 2025 चालू आहे, भेटायचं असेल तर फक्त मोबाईल काढायचा, टॅक्सी बुक करायची, ती दाराशी येते, त्याच्यात बसायचं आणि यायचं. आय नो सोहम, पण तुला माहिती आहे ना, मम्मा सतत माझ्या आजूबाजूला असते आणि हल्ली ना तिचं माझ्या मोबाईलकडे सुद्धा लक्ष असतं रे. इट इज इम्पॉसिबल. मला असं वाटतं ना की आपल्या लव्ह स्टोरीची विलन तुझी मम्माच आहे. काही काय असं नको बोलूस रे. ती ना जरा जास्तच ओव्हर प्रोटेक्टिव्ह आहे मला घेऊन, पण तिच्या मनात तसं काही नाही. तो असं काही बोलायचं नाही ना मम्माला. ठीक आहे, नाही बोललो, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर दे ना जरा. तुला घरी तुझी मम्मा पिंजऱ्यात बंद करून ठेवते का ग? काही काय सोहम, आणि हे सगळं काय बोलत बसलास? आता मी आली आहे ना तुझ्या समोर, आले आहे ना मी तुला भेटायला, मग माझ्या समोर आहेस पण भेटली नाही आहेस अजून. म्हणजे भेट होण्याकरता हक्क करणं गरजेचं आहे ना. काही काय सोहम, आणि कोणी बघितलं तरी तिथे तुझं काहीतरी जातं. कोणी नाही बघणार, सगळे बिझी आहेत.